लग्नाचा हॉल, आनंद, उत्सव आणि लग्न समारंभासाठी ओळखला जाणारा हा ठिकाण. पण याच लग्नाच्या हॉलमध्ये घडला असा प्रकार ज्यानं संपूर्ण जिल्हा हादरून गेला. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील मलियाबाग येथील एका लग्नाच्या हॉलविषयी पोलिसांना गुप्त व घाणेरडी माहिती मिळाली. या हॉलमध्ये काहीतरी संशयास्पद सुरू असल्याचं सांगण्यात आलं होतं. माहिती मिळताच प्रशासन सतर्क झालं आणि विक्रमगंजचे एसडीएम प्रशांत कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी अचानक छापा टाकण्याचा निर्णय घेतला. पोलिसांची गाडी हॉलसमोर येऊन थांबली आणि अचानक आत प्रवेश केला. आत गेल्यानंतर जे दृश्य दिसलं ते पाहून पोलिसही काही क्षण स्तब्ध झाले. लग्नासाठी वापरल्या जाणाऱ्या या हॉलमध्ये तब्बल 41 खोल्या होत्या. या प्रत्येक खोलीत संशयास्पद हालचाली सुरू होत्या. पोलिसांनी एकामागोमाग एक खोल्या उघडायला सुरुवात केली. दरवाजे उघडताच धक्कादायक वास्तव समोर येऊ लागलं. तब्बल 80 तरुण आणि तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आले. अचानक छापा पडताच हॉलमध्ये एकच गोंधळ उडाला. काही जण पळण्याचा प्रयत्न करू लागले तर काही जण घाबरून बसले. तपासात समोर आलं की या ठिकाणी मोठं सेक्स रॅकेट सुरू होतं. एका खोलीसाठी एका तासाला सुमारे 800 रुपये घेतले जात होते अशी माहिती पोलिसांना मिळाली. या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे पकडण्यात आलेल्यांमध्ये अनेक अल्पवयीन मुलं आणि मुलींचा समावेश होता. पोलिसांनी 39 तरुण आणि 41 तरुणींना ताब्यात घेतलं. त्यामधील 31 जण अल्पवयीन असल्याचं समोर आलं. यामध्ये 18 अल्पवयीन मुली आणि 13 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या मुलांना इथं कोण आणलं होतं, त्यांना जबरदस्तीने या कामात ढकललं गेलं होतं का, या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.